हे आहेत लक्ष्मण ढवळे, सत्यशोधक ओबीसी परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष। आज आपल्या राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं आणि शिवक्रांती टीव्हीच्या माध्यमातून आपण त्यांची एक मुलाखत घेत आहोत। मुलाखत या अर्थाने घेत आहोत की बीड जिल्हा हा गेले 7-8 महिने मराठा आरक्षण आणि ओबीसीवर झालेला अन्याय याच्या माध्यमातून बीड जिल्हा हा फार प्रसिद्धी झोतामध्ये आलेला आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुका या जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत। त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लक्ष्मणदादा ढवळे हे आपल्याला दिलखुलास मुलाखत देतील। दादा नमस्कार, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष। काय सांगाल सध्याच्या परिस्थितीबद्दल? जे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत तर एकंदर काय परिस्थिती आहे जरा सांगा। एकंदर परिस्थिती जी आहे सांगायला गेलं तर 2014ला जी परिस्थिती निर्माण झाली होती, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लोकसभेला उभे असताना, तर ज्या प्रकारे या ठिकाणी प्रचंड असा जातीयवाद निर्माण झाला होता, 2014 पेक्षा कित्येक पटीने आज बीड लोकसभेमध्ये जातीयवाद फोफावलेला आहे। आता उमेदवार वगैरे कोण कोण उभा आहेत तर काय? आता उमेदवार जवळपास 40 आहेत। 40 उमेदवारांचे काही म्हणजे कुठे ह्याच्यातच नाही तर म्हणजे प्रसिद्धीत नाहीत, काही नाही तर कोणाच्या संपर्कात नाही तर 40 उमेदवार कशामुळे उभं राखले असतील ते त्यांनाच माहीत। परंतु जे सध्या उमेदवार आहेत त्यातील एक वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे आहेत। आता तिरंगी अशी लढत या ठिकाणी होत आहे। ज्योतिताई मेटे याच्यामध्ये या तिघांमध्ये कोण बाजी मारला असं वाटतंय किंवा कोणाचा प्रचार कशा पद्धतीने चालला आहे? बाजी तर निश्चितच पंकजाताईच मारणार का, ते बी समजा घासून हे करून आपण कल मोदीजींच्याकडे पाहून आणि इथली जी मतांची टक्केवारी आहे त्या हिशोबाने मतांची टक्केवारी अशी आहे की 6,10,000 हा मराठा समाज आहे आणि वंजारी समाज हा 4,70,000 आहे। मागासवर्गीय समाज 2,10,000 आहे। ब्राह्मण समाज 85,000 आहे। बंजारा समाज 1,10,000 आहे। धनगर समाज 2,10,000 आहे। मुस्लिम समाज 2,20,000 आहे। माळी समाज 1,20,000 आहे आणि इतर ओबीसी समाज 80,813 आहे। टोटल 21,15,000च्या जवळपास टोटल मतदान आहे। ह्याचे सर्व म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर सर्व ओबीसी मिळून किती होतं? ह्याचे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं झालं की समजा मुस्लिम समाज आणि मराठा समाजचं जर एकत्रीकरण झालं किंवा मुस्लिम समाज काही वंचितकडे गेला किंवा त्यांचे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे काही गेला तर बजरंग बाप्पा सोनवणेंच्याकडे हा भाग जाऊ शकतो। बाकीच्या जो वंजारा समाज, धनगर समाज, माळी समाज यांनी जर म्हणजे मतदान करून घेणं फार महत्त्वाचं आहे। परिस्थिती अशी आहे की मतदानाला जाऊन
बघू वेळ आहे ना असं जर राहिलं तर तो वेळ निघून जाणार, समोरचे मतदान करून घेणार. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथं एक नारा असा दिला जातो, तसं असा नारा द्यायला नाही पाहिजे, परंतु त्याच्यातून की त्या ह्याच्यातून त्या जाती एकीची दुर्गंधी येते त्या नाऱ्यातून. त्या हटवा म्हणजे वाजवा तुतारी आणि हटवा वंजारी असा जो मराठा समाजामध्ये हे आहे ते फार चुकीचं आहे. खरं पाहायला गेलं तर या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती करून त्या स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तित केलं. परंतु आज फक्त एक मनोज जरांगे जर समाजामध्ये जातीमध्ये स्वतःच्या जातीमध्ये एक विष पेरत असेल इतर जातींच्या संदर्भात किंवा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आणि निव्वळ भरकटल्यासारखे जर प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी हे करत असेल, सरकारनं फसवलं, देवेंद्र फडणवीसनं फसवलं, शिंदेच्या बद्दल कुठं बोलतात ते, देवेंद्रजी फडणवीसनं फसवलं हा त्यांचा सातत्यानं आहे. आता देवेंद्रजी फडणवीस म्हणजे एक फसवण्याचा संबंध येतो कुठे यांना, तेव्हा ही सगळी चर्चेला कॅबिनेटमध्ये आली आणि सर्व सरकारनं ते आदेश पारित केला ना 10% मराठा समाजाला आरक्षण. मग ह्याच्यामध्ये फसवेगिरी कुठं आली? महत्वाचा मुद्दा जो आहे तो विकासाचा जो मुद्दा आहे, विकासाच्या मुद्द्याप्रमाणे या तिन्ही उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवाराने चांगलं काम केलेलं आहे? आता बजरंग बाप्पाचे ह्याच्या अगोदर ते राष्ट्रवादी होते, राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि बजरंग बाप्पाने विकास केला पण स्वतःचा केला, एवढं मात्र नाही, भरपूर विकास केला स्वतःचा. आता ह्यांचं जे आहे प्रीतमताईला त्यांच्या खासदार फंडातून होता होईल तेवढा विकास. बीड जिल्ह्याच्या जोरात असा जो प्रश्न होता रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे तो प्रश्न जवळपास सुटलेलाच आहे आणि 2025ला बीडमध्ये रेल्वे धावेल हे नक्की म्हणजे निश्चितच आहे. सर तुम्हाला म्हणजे बीडवासियांना ते पाहायला भेटणार. नगर परळी नगरची जी मागणी होती सातत्याने केसर काकू खासदार होत्या तेव्हापासूनची, त्याच्या अगोदर ते पराजय टोकसे असे जे होते ह्या सर्वांच्यापासून जी मागणी होती बीडच्या रेल्वेची, नगर परळी नगर ह्या रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे म्हणून, की आज ते मार्ग पूर्णत्वास होण्यासाठी निश्चितच 1 वर्षाचा कुठपर्यंत आला आष्टीच्या पुढं आला आणि इकडून परत परळीच्या पुढं आलेला आहे आणि मध्यंतरी आष्टी नगर रेल्वे सुरू झाली होती. आता ते अंतर कमी असल्यामुळे आणि रेल्वेनं जायच्या ऐवजी इतर मार्गाने जाण्यापेक्षा परवडते म्हणून लोकांनी ते महत्वाचा मुद्दा असा आहे की ते गेली 10 वर्ष झालं त्या रेल्वेचं काम चालू आहे. हो, म्हणजे इतका टाइम मध्ये काम पूर्ण झालं नाही, काय अडचणी झाल्या काय नाही, फंडाची अडचण होते. आता केंद्र सरकारनं जो फंड द्यायचे ते पुन्हा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येत होता, शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायला तयार नव्हते. ज्यावेळेस मोदी सरकारने किंवा पंतप्रधान मोदीने ही सूत्र देशाच्या हाती घेतल्यानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक व्हायची, सध्या एखाद्या शेतकऱ्यांचं जमीन अधिग्रहण जर केलं त्या शेतकऱ्यांना ज्या प्रकारे अडवणूक केली जायची ती अडवणूक मोदी सरकारनं पूर्णपणे बंद केली आणि शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्या जमिनीला इतक्या मोबदला भेटायला पाहिजे. जर 1 लाख रुपये मोबदला भेटला शेतकऱ्याची अपेक्षा जर असेल, कोणा शेतकऱ्यांनी कोर्टात जायचं, केस वकिलांच्याकडे त्याचे हेलपाटे घालायचे, हे सर्व मार्ग मोदी सरकारनं बंद केले. शेतकऱ्यांची 1 लाखाची जर अपेक्षा असेल तर शेतकऱ्यांना डायरेक्ट 10 लाख रुपये त्यांचा मोबदला दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. आज ज्या जमिनी रेल्वेने अधिग्रहण केल्या किंवा नॅशनल हायवेनं अधिग्रहण केला, करोडो रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
आता त्यांनी त्या रेल्वेच्या व्यतिरिक्त अजून कुठले प्रश्न आहेत बरं या नाही? बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रश्न म्हणजे इथं जो ऊसतोड मजूर आहे त्या ऊसतोड मजुरांच्या हातातला कोयता निघला पाहिजे, त्यांचे मुलं शिकले पाहिजे आणि त्यांच्या हातातला कोयता निघण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी असं पंचतारांकित MIDC सुरू झाली पाहिजे, ज्यामुळे इकडं तिकडे जे जातात रोजंदारीला ह्याला त्याला तो कुठेतरी मजूर वर्ग थांबेल आणि या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आता इथले MIDC आहेत, त्या MIDC मध्ये अनेक अडचणी आहेत. मोठे उद्योग किती आहेत? 2-3च उद्योग आहेत तिथं. एक तर पाईपलाईनचे आहेत आणि तेल, ते सुद्धा स्थानिक उद्योग झाले. मोठे उद्योग मोठा उद्योग एकही नाहीये. कधी प्रोजेक्ट होता तो कधीच बंद होऊन त्याला टाळे लागलेला आहे. आता तिथं कोणाचे जनावर आहे? हे तर सगळे खादी ग्रामोद्योग मधले या गावगाड्यातले उद्योग आहेत ते, म्हणजे नवीन उद्योग मोठा उद्योग या ठिकाणी नाहीये. जसे औरंगाबादला, पैठणला, जालन्याला जशा MIDC आहेत तसं नाही. तशा प्रकारचे MIDC म्हणजे या ठिकाणी जर उद्योग सुरू झाले तर इथला जो बेरोजगार आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांच्या हाताला काम भेटेल. त्यांनी त्यांच्या शिक्षणाला जे काही म्हणजे हे भेटायला पाहिजे, चालना भेटायला पाहिजे त्या शिक्षणाच्या माध्यमातून ती त्यांना चालना त्या ठिकाणी भेटेल. याच्या व्यतिरिक्त काय अजून एखादा म्हणजे प्रश्न, महत्वाचा प्रश्न उद्योगधंदा झाला, आणखी कुठला प्रश्न इथं भेडसावतो? काय त्याला काय भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे पाण्यासाठी गोदावरी खोऱ्याचे जे आहे मुंडे साहेब होते तेव्हापासून ते चालू आहे. आता नदी जोड प्रकल्प तर ह्यांचा कधीपासून आहे त्याचा काही प्रश्न नाही, पण म्हणजे महत्वाचा मुद्दा प्रश्न नदी जोड झाली पाहिजे. नदी जोड झाली पाहिजे आणि अतिरिक्त पाणी जे म्हणजे वाहून जात आहे ते वाहून जाणारं पाणी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मोठे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी ते पाणी हे झालं पाहिजे. आता जायकवाडी, शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी जर तयार नसते केलं तर आज मराठवाड्याचा पूर्ण वाळवंट झाला असता. पण तो प्रकल्प तयार करत असताना, जायकवाडी धरण तयार करत असताना देखील खूप विरोध होता. आणि कारण का आशिया खंडातलं सर्वात मोठा असा मातीचा बंधारा ज्याला आपण म्हणतो ते जायकवाडी प्रकल्प आहे. बरोबर. आता त्याच्या वर धरणं व्हायला न पाहिजे अशा प्रकारची एक सरकारची झालेली होती समजा. म्हणजे त्याला काय म्हणतात आपण ठराव असा जेव्हा नाही जायकवाडीच्या वरती पुन्हा धरण होऊ नये असं जायकवाडी धरण भरलं पाहिजे, त्यात नेहमी पाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर वरती कोण धरण झाले, गंगापूर एक झाला आणि हे असं, त्यामुळे जायकवाडी व्हायला भरपूर वेळ लागतो आणि पाणी भरत नाही दरवर्षी. आणि जर निसर्गानं साथ जर दिली तर बाकी इतर ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांना त्या धरणामध्ये पाणी येतं. गोदावरी म्हणजे मेन जे गोदावरी नदी आहे म्हणजे मराठवाड्यातली त्याला आपण ओली नदी म्हणून 12 महिने कुठं ना कुठं सातत्यानं त्या नदीला पाणी आहे. ती तेवढी एकमेव नदी म्हणजे गोदावरी नदी. त्या नदीला इतर मैदानाच्या संघावरती भंडारधारा वगैरे ह्या धरणाचं पाणी सोडायचं म्हणजे तिकडचे विखे पाटील हे ते पाणी सोडून देत नाही. तिकडचे शेतकरी नागरिक हे देखील हे करतात. आता हे त्यांना पेटून देते म्हणजे त्यांना पण अप्रो पडत आहे आणि तुम्हाला पाणी नाहीच आहे. नाहीच आहे, पाणी नाही. त्यामुळं दुसरा पाण्याचा सोर्स म्हणजे नदी जोड प्रकल्प झाला तर हे होतं. म्हणजे जसे भीमा आहे, कृष्णा आहे किंवा इतर उत्तर भारतातल्या नद्या आहेत किंवा नर्मदा आहे, अशा नदीतलं पाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये वळवलं पाहिजे तर आपल्याला पाण्याची व्यवस्था होऊ शकते. हा एक प्रश्न आहे. म्हणजे रोजगारीचा प्रश्न आहे. याशिवाय अन्य म्हणजे दुसरा एखादा काय प्रश्न अजून कुठला आहे का महत्वाचा या म्हणजे बीड जिल्ह्याला कायम भेडसावणारा प्रश्न म्हणजे आता
या ठिकाणी शैक्षणिकची जी परिस्थिती आहे म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी एक त्या ठिकाणी समजा म्हणजे विद्यार्थी समजा कुठे जाऊ शकतो, शिक्षणाची व्यवस्था हा मुलं जाऊ शकतात कुठे, पण ग्रामीण भागातल्या मुलींना ग्रामीण भागातून शहरी भागात यायचं म्हणले की त्यांचे आई वडील धजावत नाही, तर एकट्या मुलीला कसं पाठवायचं हे या ठिकाणी मुलींचे वसतिगृह व्हायला पाहिजे. आणि जसं की आपलं माळी समाजाचं वसतिगृह आहे त्याला औरंगाबादला, अशाच प्रकारचे वसतिगृह विविध संघटनांनी विविध शासनाने करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला इथं वसतिगृह पाहिजे जिल्ह्याला. जसं शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये जसं ज्या प्रकारे वसतिगृह सुरू केले होते, ते जैन वसतिगृह असेल, मुस्लिम वसतिगृह असेल, मराठा वसतिगृह असेल, वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाजासाठी, तसे या ठिकाणी वसतिगृह पाहिजे. वसतिगृह शिक्षण मुलींचे शिक्षण होऊ शकतात. शिक्षण संस्था पाहिजे. शिक्षण संस्था पाहिजे. शिक्षण संस्था तर आहेतच की ऑलरेडी. कसं शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट बी आहे, शिक्षण सम्राट बी आहे. मग आता हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला याच्यापैकी कोणता उमेदवार असा सक्षम वाटतो हे प्रश्न सोडवू शकते किंवा यांनी काही प्रमाणात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असे उमेदवार कोण आहे आज तरी? कारण पंकजा ताईला मागचा भरपूर अनुभव आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या हाताखाली त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांनी पाहिलेली आहे. आणि मागे ते ग्रामविकास मंत्री होत्या, बाल विकास मंत्री होत्या, बाल विकास मंत्री होत्या, मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यामुळे निश्चितच मी तर बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला जलयुक्त शिवार त्यांनी राबवलं. हो, जलयुक्त शिवार राबवलं. म्हणजे पाण्याचा प्रश्न, नदीचं खोलीकरण हे वगैरे करण्यासाठी, त्यामुळे ते पाण्याचा प्रश्न थोडा चांगला हे झाला. परंतु निसर्गाला साथ नाही दिली, पाऊस नाही पडला, त्याच्यामुळं हा भाग पाण्यापासून दूषित राहिला. परंतु आज जर तुम्हाला बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल आणि ती विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे असं जर बीडच्या जनतेला वाटत असेल, त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला देखील विनंती करेल की जातीपातीचं राजकारण सोडा आणि तुतारी वाजवायचं व वंजारी हटवायचं असे जे तुम्ही म्हणजे एक विषारी प्रचार आहे, हो समाजाचं मन दुभागणारे प्रचार आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे. मन दुभागल्यानंतर ती जुळायला फार म्हणजे कष्ट पडतात. त्यामुळं या मतदारसंघामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनादरम्यान जे आपल्या बाजारपेठेचे दुकान जाळली गेली, हॉटेल जाळली गेली, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरावर हल्ले गेले, याचा या निवडणुकीवर किती परिणाम आहे? निवडणुकीवर ह्या जाळपोळीचा परिणाम काहीही होणार नाही. कारण त्यानंतर आता बराच काळ आहे तर लोक त्या गोष्टीकडे थोडं म्हणजे हे झालेले, म्हणजे त्यांचं मानसिकता अशी जी होती भीतीची, ती भीतीची मानसिकता निघून गेलेली. सातत्यानं जरांगे पाटील येऊन जे बोलतात, ह्यांना पाडा, हे नका करू, असं म्हणजे कोल्हापुरा म्हणतात. कोल्हापुरा नाही, वंजारी आपलं हे ओबीसी उमेदवार पाडा, ओबीसीच्या उमेदवाराला पाडा, ओबीसीच्या उमेदवाराला पाडा. पण इथं ओबीसीची लोकसंख्या जी आहे तर तुम्ही सांगण्याप्रमाणे 20-21 लाख मध्ये 13 लाख तर ओबीसीची फक्त लोकसंख्या आहे. तेच तुम्ही ती इतकी संख्या असताना जर ओबीसी समाज हा मतदानाला किमान 60-65-70% जर बाहेर जर निघला तर निश्चितच प्रचंड मताने पंकजाताई मुंडे निवडून येणार. आता हे आपल्या या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचारामध्ये काय मुद्दे घेतले जातात? आता सध्या प्रचारामध्ये तर ह्याचा पंकजाताईकडून रेल्वेचा प्रश्न आता पंकजाताई परवा MIDC मध्ये धनंजय मुंडेंनी आमच्याबरोबर बैठक घेतली. त्यांनी सांगितलं की
ह्या MIDCच्या जेवढे काही अडचणी आहेत उदय सावंतजी बरोबर आम्ही चर्चा करून ह्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे त्या बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये हे आहे. आणि एक महिला जेव्हा रात्री तुमच्या गावामध्ये येते आणि रात्री 11 साडे 11 वाजता गावकरी जर त्या महिला उमेदवाराच्या बहिणीला म्हणजे विद्यमान खासदारला जर घराच्या गावाच्या बाहेर काढण्यासाठी हरले होते जर करत असेल की निश्चितच अशोभनीय असं कृत्य आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं व्हायला नकोय. असं कोणी केलं गावाचं म्हणणं नाही पण माझ्या ह्याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये प्रामुख्याने कुठला समाज असं करतो? मराठा समाज ना, मराठा समाज. याला खोस कोणाचे आहे? जरांगेची. हा, मग जरांगेचे जे उमेदवार आहेत ते ओबीसीला पडता येत नाहीत का? नाही, जरांगेचे उमेदवार कोण आहेत? पक्षाचे उमेदवार आहेत ना. जरांगेने जे आता इथं उभा केलेले आहेत किंवा सगळे जे मराठा समाजाचे महाराष्ट्राचे उमेदवार आहेत ते ओबीसीला पडता येतील का? ओबीसी मी तर जरांगेमुळे खूप फायदा झाला. ओबीसी हा संघटित झाला. आज जवळजवळ 400 जातींना एक म्हणजे 400 जातींची मुळी बांधणं अवघड होतं. ते अवघड काम जरांगेमुळे झालं. 400 जाती एका जागेवर आलेल्या आहेत. आणि ही जी आता कसं असतं की मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला जरांगे पाटलांचा अन्याय ओबीसीवर चालू होता त्यावेळेला पंकजाताई मुंडे यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता? नाही. मग आता हे त्या ओबीसीचं काम करतील असं तुम्हाला गॅरंटी वाटते का? करणार, निश्चित करणार. मग आपल्या आज त्यांचं स्टेटमेंट आहे ना जरांगेच्या विरोधात. त्यांनी स्टेटमेंट दिलं ना. तुम्ही म्हणजे कितीही जरी प्रयत्न केला तरी या ठिकाणी जरांगेची जातीवाद त्याचा विष घालवण्याचा प्रयत्न जरांगे करतात. ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. आणि मग मला वाटतं की पंकजाताई मुंडे या संसदेमध्ये गेल्यानंतर जो ओबीसीवर अन्याय होतोय, जे मराठा समाज कधी मागासवर्गीय नव्हता किंवा नाही, डॉमिनेट कम्युनिटी आहे, राज्यकर्ती जमात आहे आणि राज्यकर्ती जमात हे आरक्षणाला पात्र नसते, मागासवर्गीय नसते असा कोर्टाचा निकाल असताना सुद्धा कोर्ट कंटम करून हे सरकार त्यांचं सरकार त्यांना पाठीशी घालतंय. तर याबद्दल पायबंद घालण्यासाठी काय प्रयत्न करतील का? निश्चितच करतील. त्यांचं बोलतातच ना त्या मी ओबीसीवर आता मी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही हे आता जाहीर भाषणातून बोलतायत ना. जाहीर भाषणातून बोलतायत. इतके दिवस आम्ही इतके आंदोलन 5-6 महिन्यामध्ये पाहिले. त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे असतील किंवा त्यांचे बंधू असतील हे दोघंही त्याच्यामध्ये सहभागी झालेले दिसले नाही मला. दोघं जैन आनंद कुठे दिसले? ते सगळ्यात आले. इथले तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये प्रमुख जे नेते आहेत जयंत असतील किंवा तुमचे आमदार काय नाव तुमचं त्याचे संदीप क्षीरसागर म्हणा, हे म्हणजे ओबीसीच्या कोणत्याच एल्गार मेळाव्यामध्ये आले नाही. आणि एल्गार मेळावे मला वाटतं बरं का ना अंबडचा एल्गार मेळावा सोडला बाकी ठिकाणचे एल्गार मेळावे एवढे यशस्वी झाले नाहीत ना. म्हणजे काय झालं ना त्याच्यापेक्षा मोठा मेळावा पंढरपूरचा झाला आणि नगरचा त्याच्यापेक्षा मोठा झाला. नगरचा एक मोठा झाला. एक मेळावा जो होता तो जाणून बुजून ज्या ठिकाणी ओबीसी विदर्भामध्ये ओबीसी होते, ओबीसी तिथे 3 उमेदवार होते, त्या उमेदवारांनी जाणून बुजून तो हे केला, फेल करण्याचा कार्यक्रम केला, तो जाणून बुजून केलेला आहे. पण आपला जो नगरचा झाला तो अंबडपेक्षा खूप मोठा झाला. तो मोठा झाला नगरचा, कारण माळी समाज भरपूर नाही सगळाच ओबीसी समाज सगळा सगळे होते. पण तरीही विशेष प्रयत्न जो मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न जे केले ना ते माळी समाजाने केले. त्याच्यापेक्षाही मी असं म्हणायला घेतो बंजारी समाज त्याच्यापेक्षाही जास्त मला दिसत. हो आहे ना. आता पातळी हा सगळा भाग हेच आहे ना. त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले. त्या कार्यक्रमामध्ये बंजारी होता, बंजारी होता, माळी होता,
संघटनेचे बोर्ड लावणार गेलो धनगर माळी वंजारी ह्या सर्व जातीनं नगरचा मेळावा यशस्वी करणारे सगळे त्यांचे वेगळ्या वेगळ्या संघटनेचे बोर्ड घेऊन आले होते लोक. खूप यशस्वी झाला त्याला मेळावा. आता सगळ्यांनी सहकार्य केलं त्या ठिकाणी. प्रत्येक मेजर कॉस्ट जेवढे आहे तेवढे आता मी मध्यंतरी जास्त प्रमाणात काय आहे, आता हे पंकजाताई मुंडे यांचं जे काम बीडला आहे काय आहे याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये चर्चा जी होती आहे आमच्या सर्व महाराष्ट्रामध्ये की पंकजाताई मुंडे यांनी ओबीसीच्या मध्ये सहभाग न घेतल्यामुळं ओबीसीचं ते काम करतील का न करतील याच्यावर शंका व्यक्त करतात. तर त्याच्याबद्दल त्यांनी आता स्टेटमेंट दिलं. म्हणजे तुम्ही काय स्टेटमेंट दिले त्याचा? ओबीसीवर मी अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करीत असेल तर त्याला कडाडून विरोध केला अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे त्यांचं. बरं एक प्रकार असा होता की म्हणजे अन्याय जर नाही म्हटलं तर त्यांचं सरकार आहे हो खाली आहे वर आहे. पण इथं जे सरकार आहे त्यांनी एका दृष्टिकोनातून बॅक एंट्री म्हणजे कुणबी मराठा कुणबी याला जे सर्टिफिकेट दिलं होतं शिंदे कमिटी किंवा भोसले कमिटी किंवा आता शुक्रे कमिटीचा अहवाल दिलेला आहे मागासवर्गीय म्हणून, तो त्यांनी स्वीकारून त्याला जे मागासवर्गीय ठरवलं आहे ते मागासवर्गीय ठरवलं हे यांच्या सरकारने आपल्या ओबीसीवर अन्याय केलेला आहे प्रत्यक्षात. मग त्याचं कसं ते उत्तर देतात? उत्तर तर कशा देतात ते तर काय सांगते ना. पण त्यांनी एक मात्र हे केलं की ओबीसीवर आता अन्याय होऊन देणार नाही. आता अन्याय होऊन देणार नाही. मी आतापर्यंत त्यांनी अन्याय केलाय, आता होऊ देणार नाही. आता होऊ देणार नाही. आणि त्यांना आणि धनंजय मुंडेंना देखील मीटिंग झाली होती इथं. त्यांनी प्रत्येकाला बोलवलं होतं. प्रत्येकाला सरळ माधव याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहीतच नाही. ओबीसी तुम्हाला माहीतच नाही म्हणलं. माधव म्हणजे माळी धनगर वंजारा याच्या व्यतिरिक्त देखील ओबीसी समाज आहे. आणि जो मायक्रोकास्ट ओबीसी आहे जो अतिशय भयग्रस्तपणे ग्रामीण भागामध्ये राहतो, ज्यांची 2 किंवा 3 घरं असतील ते कसे राहत असतील त्यांनी त्यांनाच माहिती आहे. आता आम्ही तिकडे जातो पण आम्हाला त्यांच्याबद्दल काय योजना आहे ते नाही. त्यांनी काय केलं की बाबा नाही तसा प्रकार नाहीये, नुसता माधव म्हणून नाहीये. मी प्रत्येक मायक्रोकास्टला आता न्याय देण्याचं काम मी करणार आहे. प्रत्यक्ष तिथपर्यंत फक्त होईल तिथपर्यंत मला कसं पोहोचता येईल ते मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे त्यांनी त्या दिवशी हे केलं का म्हणजे माझ्या ज्यावेळेला तुमची मिटिंग होईल आज उद्यामध्ये त्यांच्यापर्यंत हा प्रश्न प्रकर्षाने मांडला पाहिजे. बॅकडोर एंट्री मध्ये 2004चा जो GR आहे या GR मध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याला ओबीसी आपलं याचं कुणबी सर्टिफिकेट द्या म्हणजे आहे. तो कायदा सगळ्यात प्रकारे तो 2004चा कायदा रद्द केला पाहिजे. कोर्टाने त्याला आदेश दिलेला आहे रद्द करा म्हणून, तरी पण सरकार रद्द करत नाही. तर तो पहिल्यांदा रद्द करा, नाहीतर आपण विधानसभेला परत त्यांना आम्ही बोलू देणार नाही हे तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि 2006ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय निकाल सुप्रीम कोर्टाचा 2006ला हो. आणि कसं आहे मराठा हा शब्द जातीवाचा आणि ओबीसी हा शब्द समूहाचा आहे. मराठा एक जातीचा आहे आणि त्याच्यामध्ये एक हे होत आहे ना म्हणजे त्या शब्दामध्ये जातीयता निर्माण होते. बरोबर. ओबीसी समाजामध्ये ओबीसी हा शब्द जर आपण बोललो तर काहीच नाही. तो घटनेनं आम्हाला समूहाचं म्हणून मान्यता दिली. ओबीसी मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगामध्ये 3343 जाती होत्या. त्याच्यात मंडळ आयोगाने 400 जातीची भर टाकून 3743 जाती काढल्या आणि त्याच्या उपजाती 1.25 लाख आहेत. म्हणजे 1.25 लाख जातीचा समूह हा ओबीसी आहे. मराठा हा एक जातीचा फक्त आणि एक जातीचा मराठा आहे. कुणबी हा वेगळा आहे. कारण कुणबी हा कोकणातला कुणबी जो आहे तो आदिवासी सारखा राहतो, वनटचेबल राहतो, डोंगरात राहतो, जंगलात राहतो. त्याला पाणी भरण्यासाठी काहीही पाणी आणण्यासाठी त्याच्या बायका 4-4, 5-5 किलोमीटर डोंगराच्या तळावर जातात आणि डोंगराच्या तळाला या कुणबी मराठा 96 कोळी मराठ्यांच्या विहिरी असतात किंवा त्यांच्या 96 कोळी मराठ्यांच्या ज्या जमिनी आहेत ते सपाटीला कोकणात आहेत. त्यांच्या जमिनीतल्या विहिरीवर जाऊन यांना पाणी आणावं लागतं, मोलमजुरी करावी लागते.
किंवा यांच्याकडे जमिनी अजिबात नाही कुणबी समाजाकडे, या 96 कोळी मराठ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांनी खुती घेतात किंवा तिथं मजुरी करतात आणि त्यांच्या लग्नाची वगैरे सगळी घरची कामं ते करतात आणि पुन्हा ह्या सगळ्या लोकांची लग्नामध्ये जेवण झाल्यानंतर त्या कुणबी लोकांना शेवटी जेवण दिलं जातं. म्हणजे हे त्यांचं मागासलेपण आहे. असं मराठा समाजाचं मागासलेपण कुठेही नाही. ते उच्च क्षत्रिय समाज असलेले समाजात आहे, त्यामुळं ते मागासवर्गीय ठरत नाहीत असं 8 आयोगाने सिद्ध केलेलं आहे. 2 वेळा कोर्टात फेल केलेला आहे. 2006 सुप्रीम कोर्टानं सांगितलं मराठा समाज हा मागास नाहीच आहे. कोर्टाचा निकाल आहे. तो नुसता मराठा नाही, कुणबी मराठा, मराठा कुणबी मराठा, देशमुख, पाटील, वतनदार, जागीरदार, जमीनदार हे सगळे आरक्षणास पात्र नाहीत किंवा हे मागासवर्गीय नाहीत असा खुलासा आहे त्याचा. तर याप्रमाणे मराठा समाजाला जे काही गरिबी असेल त्या गरिबी हटवण्यासाठी जे काही कार्यक्रम करायचे ते त्यांनी स्वतंत्र करावेत. या आरक्षणामध्ये एकही मराठा कुणबी, कुणबी मराठा या ओबीसी मध्ये एकही नसला पाहिजे. त्यांना त्यांची जी सर्टिफिकेट दिलेली 2004 पासून दिलेली सगळे सर्टिफिकेट रद्द झाले पाहिजे. त्यांना जे कायदे सरकारनं वेगळं द्या, काय करायचे करा, पण या ओबीसी मध्ये मागासवर्गीय त्यांना ठरवलं नाही पाहिजे. ते कोर्टाच्या विरोधात आहे. हे तुमची जबाबदारी आहे. तर हे तुम्ही सगळेजण मिळून कशी जबाबदारी पार करताय त्याच्यावर आज उद्या तो निर्णय होऊन तुम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे. तर परवाच्या मतदानामध्ये याचं रूपांतर होईल. कारण आम्ही जी फिरतोय गावोगावी, त्या गावोगावी कुजबूज आहे की पंकजाताई मुंडे यांनी ओबीसी साठी एल्गार मेळाव्यामध्ये त्या आल्या नाहीत, ओबीसीची बाजू मांडली नाही किंवा आम्हाला मदत केली नाही, अशा प्रकारची कुजबूज आहे. तर ती कुजबूज तुम्ही दूर केली पाहिजे. माझा प्रयत्न चालूच आहे. ही कुजबूज आहे माझे मी कानावर आलेले. मी त्या आणि ज्या ठिकाणी मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी भेट देऊन चालला जो आपला ओबीसी समाज आहे. आणि 12 बदुतदारासाठी मायक्रो जाती जे आहे त्यांच्यासाठी जो रोहिणी आयोग स्थापन झालेला आहे, तर तो रोहिणी आयोग हे का लागू करत आहे? 5 वर्ष झालं तो सुद्धा रोहिणी आयोग लागू केला पाहिजे. रिपोर्ट आलेला आहे. रोहिणी आयोग लागू केला तर त्या 12 बदुतदाराला सुद्धा काय त्याचा हिस्सा मिळून जाईल ना. आम्ही जरी मोठ्या ओबीसी समाजाच्या जाती असल्या तरी आम्ही म्हणतो त्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही रोहिणी आयोग लागू करा. म्हणजे का करत नाहीत हा प्रश्न आहे ना. आणि जनगणनेचा प्रश्न तुम्ही काय सोडवणार आहे? हे सरकार जनगणना करायचं नाही म्हणतंय, बाकी बीजेपी सरकार यांनी जनगणना का केली नाही? जनगणनेचा प्रश्न मी मांडला. बोललो मी त्यांच्या संघात. काय म्हणलो, पहिल्यांदा तुम्ही जात ह्या जनगणना करा आणि तो प्रश्न ताईच्या माध्यमातून मला लोकसभेमध्ये मांडा. मग जात न्याय जनगणना तरी प्रश्न उद्भवणारच नाहीत ना. उद्भवणारच नाही. मग काय प्रश्न ते म्हणतात 32% आम्ही आहोत. 32% मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा माझ्या मते 28% पर्यंत काही भागात आहे. त्यातले 16% हे कुणबी आहेत. म्हणजे हे राहिले खाली 12% आणि डुप्लिकेट आता जे सर्टिफिकेट आणलेले 8% लोक आहेत. म्हणजे खाली मराठा समाज हा 4%च फक्त राहिलेला आहे. आता जो कुणबीची जी सर्टिफिकेट आहे म्हणजे अधिकाऱ्याने भीतीपोटी काढ फोड करून ते म्हणजे हे नको आपल्याला म्हणजे आपल्या डोक्याला दाखले बरोबर आहेत. बरोबर दाखले 99% खाडाखोडच आहे. आणि या निजामाच्या या राज्यामध्ये जो शेतकरी आहे ज्याच्या नावावर शेत आहे त्याला प्रत्येकाला कुणबी म्हटलेलं आहे. म्हणजे ते बीसी पण आहे, ओबीसी पण आहे, जैन पण आहे, मारवाडी पण आहे, ब्राह्मण पण आहे. मग सगळ्याच जाती जर या कुणबी असेल तर सगळ्याला ओबीसी मध्ये घ्यायचं का? हा प्रश्न निर्माण होईल ना. त्याला क्षेत्रबंधन आहे. या मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणबी कुणी नाही. कुणबी फक्त कोकणामध्ये आहेत आणि विदर्भामध्ये ज्या काही केरळा वगैरे अशा काही छोट्या छोट्या जाती आहेत त्या 30-40 जाती आहेत जवळजवळ. त्या ज्या जाती आहेत त्या जाती कुणबी आहेत. त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाहीये. परंतु देशमुख आहे, पाटील आहे, वतनदार, जागीरदार, जमीनदार हे जे आहेत लोक, हे लोक कुणबी नाहीत. आणि हे जे कुणबी म्हणून दाखला घेतात त्यामुळं नगर जिल्ह्यात एकही जिल्हा परिषदचा सदस्य येत नाही, पंचायत समितीचा सदस्य येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये आता इथून पुढं ओबीसी समाजाचा एकही
दिसणारच नाही. दिसणारच नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते बॅकडोर एंट्री. यांनी म्हणतात आम्ही ओबीसी मध्ये त्याला मिसळत त्याला वेगळं 10% दिलं. 10% दिलं का नाही दिलं ते टिकणार नाही कोर्टात नाही टिकलं का ते सगळे पुन्हा ओबीसी मध्ये येणार का? तर तुम्ही म्हणता आम्ही मागासवर्गीय ठरवलंय तर आम्हाला मागासवर्गीय जागा ओबीसी, ती मग ओबीसी मध्ये येणार आणि मग ओबीसी मध्ये आल्यानंतर काय करणार? सगळं ते हे धष्टपुष्ट लोक सगळे खाऊन टाकणार आणि आपल्याला मारून टाकणार. आपल्या एका विद्यार्थ्याला सुद्धा शाळेचा दाखला मिळणार नाही, एक नोकरी शिपाईची सुद्धा मिळणार नाही, एक ग्रामपंचायतचा उमेदवार निवडून येणार नाही. आणि मुळात मंडल आयोग जो आहे त्या मंडल आयोगामध्ये सहकार क्षेत्रामध्ये पूर्ण मंडल आयोग आहे. सहकार क्षेत्रामध्ये मंडल आयोग का लागू केला नाही हे सुद्धा लागू करा म्हणलं पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये पाहिजे होते 1994 ला मागणी केली. हो, सहकार क्षेत्रातल्या नाही मंडळ आयोगाने दिलेलंच आहे ते. आणि अजून सांगू तुम्हाला आमदारकी खासदारकी जे काही भेटलं समजा ते महानगरपालिका जिल्हा परिषद इथपर्यंत आपल्याला भेटलं. परंतु शोकांतिका ही आहे की ज्यांनी राजकीय लाभ घेतला, आरक्षणाचा ज्यांनी राजकीय लाभ घेतला, मग ते ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ज्यांनी राजकीय म्हणजे आपला आरक्षणाचा लाभ आपल्या राजकारणासाठी घेतला, राजकीय आरक्षणाचा लाभ घेतला, ते कुठं रस्त्यावर उतरलेच नाहीत ना. त्याचं कारण असं आहे की ते कोणाच्या तरी हाताखाली, कोणत्या तरी पक्षाखाली किंवा कोणत्या तरी मालकाच्या हाताखाली निवडून आलेले आहेत, स्वयंभू झाले नाहीत. आणि स्वयंभू व्हायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला आता 3 वर्षाने निवडणुकाच घेण्यात नाही. मग इम्प्रिकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने याला 500 कोटी मागितले होते. 500 कोटी यांनी दिले नाहीत. कुणी दिले नाहीत? राष्ट्रवादीने दिले नाहीत, काँग्रेसने दिले नाहीत, शिवसेना दिले नाहीत, भाजपने दिले नाहीत, उभाटाने दिले नाहीत, शिंदे गटाने दिले नाहीत. या कुणीच आपल्याला पैसे न दिले नाहीत. परंतु मराठा आरक्षणासाठी एका मराठा समाजाच्या संरक्षणासाठी 360 कोटी दिले. मग 140 कोटी अजून टाकले तर सगळ्याची महाराष्ट्राची जनगणना झाली असती आणि हा प्रश्न सुटला असता. मग यांनी हे असं का केलं नाही हा पण प्रश्न आहे ना. मग हे सुद्धा जातीवादाला खतपत घालतात किंवा प्रस्तावित त्याला हे डोक्यावर घेतात आणि गरीबाला मारायचा प्रयत्न करतात, ओबीसीला अन्याय करतात. म्हणजे ह्याचं सरकार सुद्धा ह्याला त्याच्यामध्ये वाटेकरी आहेत. पुढच्या काळामध्ये हा प्रकार झाला नाही पाहिजे याची ताकीद तुम्ही दिली पाहिजे. मी माझ्या परीने होता होईल तेवढा प्रयत्न करणार आणि होता होईल तेवढं उत्स्फूर्तपणे लोक. कारण आता मी बघितलं की आता भुजबळ सारख्या नेत्यांनी इतक्या मोठ्याला एक तिकीट किती दिलं नाही. एक तिकीट का दिलं नाही? दिलं असतं तर ते निवडून येतो नाही, कसं येत नाही ते आम्ही बघितलं असतं. कारण तिथं सुद्धा 20 लाखामध्ये 12 लाख जे आहेत ते ओबीसी आहेत आणि 12 लाखातले 12 लाख मतदान तिथं पाडून दाखवलं असतं. एक सुद्धा मतदान कमी नाही पडलं. परंतु त्यांनी आमच्या ओबीसीचा अपमान केलेला आहे. वारंवार हे लोक अपमान करतात. फक्त पोलीस शिवाय पोलीस नाही वाडे समाजाचं. कोण आहे? कोले तर हे दिलेला आहे, ते सिटिंग आहे तो तर पवार साहेबांनी दिलेला आहे. अजित पवार साहेबांनी किंवा यांनी दिलेलं नाही. माळी समाजाला एक सीट नाही दिलेला. मग म्हणजे कोणत्याच पक्षाला दिलं. ओबीसीला किती सीट देते तुम्ही आरक्षण देणार म्हणता आमचा वाटा देणार. कसा देणार वाटा तुम्ही? तर यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या लोकांनी जाऊन त्यांच्याकडे हे सगळं गाठलं पाहिजे. लोकांमध्ये जनजागृती करून जनजागृती झालेला आहे. उलटा परिणाम होऊ शकतो. तुम्ही लवकर जर याचा निर्णय नाही घेतला तरी विधानसभेमध्ये तुमचे 30-40 सुद्धा आमदार येणार नाहीत. मग ही परिस्थिती आता खासदारकीमध्ये सुद्धा यांची निम्मी सीट येत नाहीत आता. तर तुम्ही ओबीसीला अपमान केल्यामुळं तर ओबीसीचा अपमान तुम्ही कसा सोडवणार हे तुम्ही राहिलेल्या निवडणुकीमध्ये लवकर कसा सोडवत आहे याच्यावर अवलंबून आहे पुढची सुद्धा गणित तुमची. तर आपल्यासारख्या लोकांनी त्यावेळेस दादा आपण एकदा पुढाकार घ्या आणि सगळ्या ओबीसी समाजातले काही जाणकार मंडळ आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन हे प्रश्न कसे सोडवणार आहे तुम्ही जाहीरपणे डिक्लेअर करा. नाहीतर तुम्ही नाही डिक्लेअर केलं तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. आता गप्प बसण्याच्या मानसिकतेमध्ये ओबीसी समाज नाहीच आहे. हा फक्त काय आहे की
त्या निकालावर जी राख साचलेली आहे ती राख बाजूला कोण करतंय एवढंच पाहिजे. तर आम्ही करतो ती राख बाजूला, ते निखारी आपण बाहेर काढतो. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आता या परिस्थितीमध्ये आपण काय आवाहन करावं किंवा या मतदाराला बीडच्या मतदाराला काय आवाहन करावं, कोणाला मतदान देण्यासाठी आवाहन करताल किंवा काय करायला पाहिजे याच्याबद्दल थोडक्यात. बीडमध्ये तरी मी सांगतो पंकजाताई मुंडे यांनाच मतदान करायला पाहिजे. मी तर ओबीसी समाजासह मराठा समाजाला देखील मी विनंती करतो की कोणत्याही जातीच्या जातीवादाच्या ह्याच्यामध्ये न अडकता ज्या उमेदवाराकडून आपल्या शहराची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची प्रगती होणार आहे, विकास होणार आहे आणि तो विकास निश्चितच पंकजा मुंडेच्या माध्यमातूनच होऊ शकतो. त्यामुळे कुणी इकडं तिकडं कोणाच्या ह्याच्यामुळे तेढ निर्माण करणाऱ्यांच्या लाईनीत बसू नका. अगदी छातीत ठोकपणे मन मोकळेपणानं पंकजा मुंडे यांना निवडून द्या. आणि पंकजा मुंडे जर दिल्लीत गेलं, कारण दिल्ली मधील जाणं संसद हे 140 कोटी लोकांचं मंदिर आहे संसद. आणि आता हे 140 कोटी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेमध्ये देखील त्याच तोलामोलाचे पाहिजेत की जे इथल्या प्रत्येकाचे प्रश्न, जे कोणते मूलभूत सुविधाचे प्रश्न असतील, कारण त्यामध्ये सोडवण्यासाठी तिथं देखील म्हणजे जो मुख्य आहे म्हणजे आपण त्यांना मोदींच्या हिशोबाने पाहू. एकंदरीत आपण मतदान कोणाला करायचं सांगता शेवट? मी शेवटला भाजपलाच मतदान करायला सांगतो. आणि उमेदवार कोण असायला पाहिजे? उमेदवार पंकजाताई मुंडे. बरं, आता त्या निवडून आल्यानंतर सर्व काम करून घ्यायची जबाबदारी तुमची. बिलकुल 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 बिलकुल. ओबीसीच्या साठी पंकजाताईला होता होईल तेवढं मी टॉर्चर करणार. आमच्या ओबीसीचे हे प्रश्न आता मार्गी लावा. धन्यवाद. हे होते लक्ष्मीदादा ढवळे, ओबीसी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष, आणि मी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे. आणि आज ही आपल्या दोघांची क्लास मुलाखत घेण्यासाठी खास सोलापूरवरून शिवक्रांती TV न्यूज आपल्या इथं आलं. आपण इथं शिवक्रांती TV न्यूजला मुलाखत दिली, याबद्दल आपलं धन्यवाद. नमस्कार. सत्यजित